नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण ऐकणार आहोत 277 पासूनचे अभंग श्री नामदेव चरित्र. प्रथम आपण 277वा अभंग ऐकूया. गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला. ऐसा पुत्र देई भक्त, ज्याला आवडे पंढरीनाथ. शुद्ध देखोनिया भाव, पोटी आले नाम देव. दामा शेटी हरुषला, दासी जनीने ओवाळीला. दामा शेटी हरुषला, दासी जनीने ओवाळीला. संत नामदेवांच्या आईने म्हणजेच गोणाईने पुत्रप्राप्तीसाठी देवाला नवस केला. तो असा की मला असा पुत्र दे की त्याला पंढरीनाथाची आवड असली पाहिजे. गोणाईचा हा शुद्ध भाव देवाने ओळखला आणि तिच्या पोटी नामदेवांचा जन्म झाला. नामदेवांचे वडील दामा शेटी यांनाही खूप आनंद झाला. दासीजनीने त्या नामदेवाला औक्षण केलं आहे. पुढचा अभंग 278वा. गोणाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा बाप लेक नारा विठा गोंदा. मादा चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई येसाई साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या. लिंबाई तिले की बाई बहिणी, वेडी पिशी जनी नामयाची. वेडी पिशी जनी नामयाची. गोणाईची सून राजाई आणि दामा शेठचा मुलगा नामा हा होता. पुढे त्यांच्या पवित्र वंशी नामदेवांना नारा, विठा, गोंदा, महादा असे 4 पुत्र झाले आणि लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या 4 जणी नामदेवांच्या सुना आहेत. नामदेवांची लिंबाई लेक तर आऊबाई ही बहीण होती आणि पांडुरंगवेडी अशी ही जनी नामयाची दासी होती. पुढचा अभंग ऐकूया 279वा. सुंबाचा करदोडा, एकट्याची लंगोटी. नामा वाळवंटी कथा करी, ब्रह्मादिक देव येवोनी पाहती. आनंदे गर्जती जय जयकार, जनी म्हणे त्याचे काय वर्णू सुख. पाहती जे मुख विठोबाचे, पाहती जे मुख विठोबाचे. अर्थ: सुंबाचा करदोडा, रकट्याची लंगोटी एवढाच काय तो नामदेवांचा वेश आणि अशा वेशात नामदेव वाळवंटात कथा करीत असत. त्या कथा एवढ्या श्रवणीय की त्या ऐकण्यासाठी ब्रह्मादिक देव यायचे आणि त्या आनंदाच्या जय जयकारात तेही सामील व्हायचे. प्रत्यक्ष पांडुरंग तिथे असल्याने त्याचं दर्शन घेणाऱ्यांना किती सुख होई हे मी शब्दात कसं वर्णन करून सांगू असं जनाबाई विचारतायत. पुढचा अभंग 280. मागे संत झाले नाम्या, ऐसे कोण बोले. नामा जाता रवळासी, देव बोले अवघियांशी. केवढे नवल सांगावे, दासी जनीचे पद लिहावे. दासी जनीचे पद लिहावे, दासी जनीचे पद लिहावे. अर्थ: मागे अनेक संत होऊन गेले, पण नामदेवांसारखी कथा कीर्तन कोणतरी करायचं. नामदेव मंदिरात गेले की देव त्यांच्याशी सगळं काही बोलत असतात. नामदेवांचं किती म्हणून नवल वर्णन करावं. नामदेवांबद्दल दासीजनींनी जी पदं लिहिलेली आहेत अशा पदांचं महत्त्वही किती सांगावं. पुढचा अभंग 281. पूर आला पंढरीसी, पाणी लागे पायरीसी. संत जन हो मिळाले, उठूनी नाम्या जवळी गेले. नामा सांगे विठोबासी, उतार द्यावा भिवरेसी.
दीनवत्सल महाराज जनी म्हणे केले काज, जनी म्हणे केले काज. एकदा पंढरपूरच्या चंद्रभागेला पूर आला आणि पुराचं पाणी मंदिराच्या पायरीला लागलं. ते पाहून त्या ठिकाणी असलेल्या संत मंडळींनी नामदेवांच्याकडे जाऊन हे वृत्त सांगितलं. नामदेवांनी मंदिरात जाऊन परम अशा पांडुरंगाची विनवणी केली की या भिवरेला म्हणजे चंद्रभागेला उतार द्यावा, पुराचं पाणी ओसरू द्यावं. दिनांचा रक्षक प्रेमळ अशा पांडुरंगाने नामदेवांची विनवणी ऐकली आणि चंद्रभागेचा पूर ओसरला. असं मोठं काम नामदेवांनी केलं असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया 282वा. सण दिवाळीचा आला, नामा राऊळासी गेला, हाती धरुनी देवासी, चला अमुच्या घरासी. देव तेथून चालिले, नाम याच्या घरा आले, गोणाईने उठणे केले, दामा शेटीने स्नान केले, पदर काढिला माथ्याचा, बाळ पुशिला नंदाचा, हाती घेऊन पंचारती, चक्र पाणी ओवाळती, जेवूनिया तृप्त झाले, दासी जनीने विडे दिले, दासी जनीने विडे दिले, दासी जनीने विडे दिले. अर्थ, दिवाळीचा सण होता आणि म्हणून नामा मंदिरात गेला. देवांचा हात हाती घेऊन आमच्या घरी जेवायला चला असं म्हणाला आणि नामाबरोबर देव त्याच्या घरी आले. त्यावेळी गोणाईने नुकतेच केलेलं उठणं लावून दामाशेट्टीचं स्नान झालं होतं. नंदाचा बाळकृष्ण रूप पांडुरंगाला गोणाईने स्वतःच्या डोक्यावरच्या पदराला त्याचे पाय पुसले आणि चक्र पाणीला पंचारतीने औक्षण केलं. नंतर पांडुरंगासकट जेवण झाली. पांडुरंग तृप्त झाला. त्याला जेवणानंतर विडा दासी जनीने दिला. पुढचा अभंग ऐकूया 283वा. ओढीला ताडीला, देव भक्तीने फाडीला, एका प्रेमा नामासाठी, भक्ती काढियला कंठी, झाला नाम्याचा मजूर, मोळ्या बांधाट्याच्या धर, भिंती चांदया रचिले, त्याचे छप्पर शेकारिले, वरी सोडून या पाणी, धन्य भक्त म्हणे जनी, धन्य भक्त म्हणे जनी, धन्य भक्त म्हणे जनी. अनन्य भक्तीने देव भक्ताच्या हातचं खेळणं होतो. कोणतंही काम करतो आणि नामाचा तर देव जणू काही मजूरच झाला होता. बांधाट्यांचा म्हणजे वाळलेल्या तुरीच्या लांब काड्या थरावर थर रचून त्याच्या मोळ्या बांधल्या. त्याच्या घरचं छप्परही त्यांनी साकारलं. एवढंच नाही तर घराच्या भिंतींना गोवऱ्या म्हणजे शेणी लावल्या, थापल्या. घराचे उडून गेलेले छप्परही साकारून दिलं. छप्पर साकारून झाल्यावर त्याच्यावर पाणीही टाकलं. असा हा देव भक्ताच्या भक्तीमुळे काहीही करण्यास तत्पर. अर्थातच नामदेवांची भक्ती सुद्धा तेवढीच होती. म्हणून देव आणि भक्त दोन्ही सुद्धा धन्यच आहेत असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया 284. वारा पाणी मुसळधारा, तेने मोडील छपरा, मग विठाई धावली, हाती चक्र धावत आली, वासे लाविल चौफेर, क्षणामध्ये केले घरा, जागा झाला नामदेव, द्वारी उभे पंढरीराव, डोई
पायावरी दासी जनी चरण चुरी, दासी जनी चरण चुरी. एकदा खूप मोठ्या मुसळधार पावसाबरोबर वारा देखील सोसाट्याचा सुटला होता. त्यामुळे नामदेवांच्या घराचं छप्परच मोडलं. हे पाहून विठाई धावली. प्रत्यक्ष पांडुरंग हातातील चक्रासह धावत आला आणि मोडलेल्या नामदेवाच्या घराच्या छपराला चौफेर वासे म्हणजे खांब आधार म्हणून लावले आणि क्षणातच छप्पर उभं केलं. त्यावेळी नामदेव झोपरूपी ध्यानात मग्न होते. ध्यानातून बाहेर आल्यावर सर्व काही कळलं आणि समोर प्रत्यक्ष पंढरीराव त्यांच्या दारात उभे असलेले त्यांनी बघितलं. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि दासी जनी पांडुरंगाचे पाय दाबत होती. पुढचा अभंग 285. ज्ञानदेव म्हणे नाम्यासवे जेविसी, नाही ऋषी केशी म्हणतसे. सांगितले एक भलतोची बोलसी, आहे याची भ्रांती ज्ञानेश्वरा. बाह्येले त्वरे ऐसे काही काम, उठे मेघश्याम तातडीने. निरोप येवोनी सांगावा एकांती, म्हणे जनी प्रति पांडुरंग. देव म्हणे नाम्या ऐकावे वचन, येईल साधोनी वेळ तुझी. जनी म्हणे आता समजले मज, धरीन उमज येथोनिया, धरीन उमज येथोनिया. अर्थ: एकदा ऋषिकेशास ज्ञानदेव म्हणाले, तुम्ही नामदेवांसोबत जेवता? त्यावेळी ऋषिकेशांनी म्हणजेच पांडुरंगांनी नकार दिला. देवांचं सांगणं एक आणि बोलणं भलतंच वाटल्यामुळे ज्ञानेश्वर गोंधळात पडले. त्याच वेळी काही काम त्वरेने करण्यासाठी म्हणून मेघश्याम तातडीने उठले आणि जनीला सांगितलं की तू मला एकांतात निरोप येऊन सांग. वास्तविक द्वैत नसल्यामुळे बरोबर जेवणाचा प्रश्नच येत नाही. ज्यावेळी परमेश्वराला काकुळतीने आर्ततेने बोलवलं जातं तेव्हा तो लगेचच तातडीने येतोच आणि मग भक्त आणि तो संपून जातो, म्हणजेच द्वैत संपतं. हे अद्वैत तत्वाचं गुह्य गुपित जनाबाईंना पांडुरंगाने सांगितलं की वेळ आल्यावर म्हणजेच परिपक्व झाल्यावर तुम्हालाही हा अद्वैताचा अनुभव येईल. जनाबाई म्हणतात, मला त्यांच्या बोलण्यातलं गुह्य कळलेलं आहे. यापुढे मी ते ज्ञान जतन करीन. पुढचा अभंग 286. आषाढी एकादशी नामा होता उपवासी. देवे गरुडा धाडीला वेगी बोलाविले त्याला. राही म्हणे पांडुरंगा कोण बोलाविले सांगा. माझ्या जीवीचे जीवन त्यासी बोलाविले जाण. ऐसा भक्त राजनिका दासी जनीचा आत्मसखा. दासी जनीचा आत्मसखा. दासी जनीचा आत्मसखा. आषाढी एकादशीला नामदेव उपाशी होते. देवाला हे समजतात त्यांचं वाहन गरुडास आज्ञा केली की नाम्याला लवकर घेऊन ये. त्यावेळी कोणास बोलावण्यासाठी गरुडाला पाठवलं ते मला सांगा असं पांडुरंगाला राही मातेने विचारलं. तेव्हा पांडुरंग स्वतः म्हणाले की माझ्या जीवीचा जो जीवन आहे तो माझा नामा, त्याला मी बोलवलाय. जो दासी जनीचा आत्मसखा आहे म्हणून माझी शुद्धच भक्ती करणारा माझा भक्तराज नामा आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण 287 पासून अभंग घेणार आहोत.